नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स क्लॉक या टॉपिकवर आपण चर्चा करणार आहेत. एमपीएससीने घेतलेल्या, महाराष्ट्र आयोगाने घेतलेल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये घड्याळीवर जे प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. आपण काल त्याच्यामधला कन्सेप्च्युअल पार्ट बघितला आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की घड्याळ आणि कॅलेंडर हे दोन टॉपिक फार महत्वाचे असून याच्यावर फक्त तुम्हाला प्रिलिम्सलाच नाही तर मेन्सला देखील प्रश्न विचारला जातो. आणि सर्व प्रश्न हे कन्सेप्च्युअल असतात आणि म्हणून मी जे विद्यार्थी एकदमच आज नवीन आहेत त्यांच्यासाठी क्विकली कन्सेप्ट मी या ठिकाणी सांगून देतो आणि मग आपण ऍक्च्युअल क्वेश्चन्स कडे जाऊ. पहिला जो पार्ट आपण काल बघितला होता तो म्हणजे घड्याळीचा मिनिट काटा व तास काटा यांच्यामधला कोन जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही या सूत्राचा वापर करू शकतात. 11/2m वजा 30h. कोणत्याही वेळेस मिनिट काटा म्हणजे मोठा काटा आणि तास काटा म्हणजे लहान काटा यांच्यामधला जर तुम्हाला कोन काढायचा असेल तर या सूत्राचा वापर केला गेलाय आणि हे सूत्र कसं आलंय ते आपण कालच्या सत्रामध्ये बघितलंय. याला दोन उभ्या रेषा आपण टाकल्यात याचा अर्थ असा की यामधून येणारी किंमत ही नेहमी धन येणार आहे, म्हणजे कोन हा आपल्याला नेहमी धन घ्यायचा आहे. याच्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला काल बोललो होतो की कधी-कधी आपल्याला रिफ्लेक्स अँगल देखील विचारला जातो. आतापर्यंत रिफ्लेक्स अँगल विचारला गेलेला नाहीये, म्हणून ती शक्यता आहे. तर रिफ्लेक्स अँगल हा नेहमी 180 अंशापेक्षा जास्त असतो. म्हणून समजा तुम्ही एखाद्या या सूत्रानुसार तुमची जर किंमत थीटाची किंमत जर समजा 130 आली आणि तुम्हाला रिफ्लेक्स अँगल विचारलाय, तर रिफ्लेक्स अँगल काढण्यासाठी आलेली किंमत ही तुम्ही 360 मधून वजा करून टाका. म्हणजे 130 अंशाचा रिफ्लेक्स अँगल हा 160 वजा 30 म्हणजे 230 अंशाचा होणार आहे. तर रिफ्लेक्स अँगलची किंमत ही नेहमी 180 पेक्षा जास्त असते आणि फक्त अँगल विचारला, कोन विचारला तर तो 180 पेक्षा लहान असतो. हा पहिला मुद्दा आपण कालच्या सत्रामध्ये बघितलाय. आपण हा पण मुद्दा बघितला होता बघा की मिनिट काट्याचा जो वेग आहे, मिनिट काट्याचा वेग मिनिट काट्याचा वेग हा 6 अंश प्रति मिनिट एवढा आहे. 6 अंश प्रति मिनिट एवढा मिनिट काट्याचा वेग आहे. आणि त्याच वेळेस जर आपण तास काट्याचा जर वेग बघितला, तास काट्याचा वेग तास काट्याचा वेग हा अर्धा अंश प्रति मिनिट आहे. अर्धा अंश प्रति मिनिट आहे. ठीक आहे. तर हे काल आपण बघितलं होतं बघा. तर हा मुद्दा आपण काल बघितला होता. पुढचा महत्वाचा पॉइंट आपण काल घेतला होता तो म्हणजे शून्य मापाचा कोन, 180 मापाचा कोन आणि 90 मापाचा कोन. शून्य मापाचा कोन बनण्याची आयडियल वेळ आहे 12 वाजेची. नंतर 180 मापाचा कोन बनण्याची आयडियल वेळ आहे 6 वाजेची आणि 90 मापाचा कोन बनण्याच्या दोन वेळा आहेत, म्हणजे एका तासामध्ये दोन कोन तयार होतात. तो म्हणजे एक 3 वाजता एक तयार होतो आणि दुसरा कोन तयार होतो 9 वाजता. ओके. तर 12 तासांमध्ये 12 तासांमध्ये शून्य मापाचे 11 कोन तयार होतात. 180 मापाचे पण 11 कोन तयार होतात 12 तासांमध्ये आणि 90 मापाचे 22 कोन तुमचे तयार होतात. जर तुम्हाला 24 तासात म्हणजे एका दिवसात जर तुम्हाला हे गणित काढायचं असेल एका दिवसासाठी तर हे यांचे डबल करावे लागतील. एका दिवसामध्ये मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये शून्य मापाचे 22 कोन तयार होतात. 180 मापाचे देखील 22 कोन तयार होतात आणि 90 मापाचे 44 कोन तयार होतात. लक्षात घ्या, 44 कोन तयार होतात. ठीक आहे.
आता 0 मापाचा आणि 180 मापाचा कोन हा 12 तासामध्ये 11 वेळेस तयार होतोय. म्हणून दर किती वेळानंतर 0 मापाचा किंवा 180 मापाचा कोन तयार होतो, त्याच्यासाठी आपण काय केलं होतं, 12 तास म्हणजे 720 मिनिटे आणि 720 मिनिटांना आपण 11 ने भागितलं होतं. 11 ने का भागितलं होतं? कारण की 11 कोन तयार होतात. तर हे जर तुम्ही भाग दिला तर 65.511 मिनिट एवढ्या मिनिटांनी मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये 0 मापाचा कोन आणि 180 मापाचा कोन बनत राहतो. 90 अंशासाठी जर आपण बघितलं, तर 90 अंशासाठी ती वेळ काढताना 720 मिनिटांना या ठिकाणी 22 ने भागावं लागणार आहे. कारण की 12 तासांमध्ये किती कोन तयार होतात 90 मापाचे? 22 कोन. हे जर तुम्ही भागितलं, तर 360 भागीला 11 पुन्हा संक्षिप्त रूप दिलं, तर 32.811 मिनिटे. असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, की 4 ते 5 दरम्यान पहिला 90 अंशाचा कोन बनलेला आहे. त्यानंतर तयार होणारा कोन किती मिनिटांनी बनेल? जवळपास किती मिनिटांनी बनेल? तर जवळपास 32 मिनिटांनी बनेल किंवा पूर्ण जर वेळ तुम्हाला दिली असेल, पूर्ण वेळ दिली असेल, तर ती 32.811 एवढं मिनिटे लिहा. ओके. आणि काल ह्या सर्व गोष्टींवर आपण त्या ठिकाणी चर्चा केली होती. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा असतो बघा, घड्याळीच्या बाबतीत आपण चर्चा करत असताना, तो म्हणजे अ, पाण्यातली प्रतिमा आणि आरशातली प्रतिमा. लक्षात घ्या. पाण्यातली प्रतिमा आणि आरशातली प्रतिमा. आरशातल्या प्रतिमेसाठी जर तुम्हाला जर सूत्र पाहिजे असतील बघा, कोणत्याही वेळेची आरशातील प्रतिमा तुम्हाला काढायची असेल, तर दिलेली वेळ कशातून वजा करून टाका? 11 तास 60 मिनिटातून वजा करून टाका. तुम्हाला आरशातल्या प्रतिमेची वेळ मिळून जाणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं 4 वाजून 30 मिनिटाची आरशातली प्रतिमा काय असेल? तर मी 11:60 मधून 4:30 वजा करून टाकेल. तर 11:60 मधून जर तुम्ही 4:30 वजा केलं, तर तुमचं उत्तर 7 वाजून 30 मिनिटं येणार आहे. 7 वाजून 30 मिनिटं येणार आहे. म्हणजे 4:30 वाजेची 4 वाजून 30 मिनिटाची आरशातली प्रतिमा ही 7 वाजून 30 मिनिटाची असणार आहे. आय होप तुम्हाला मुद्दा समजतोय. आणि तेच इक्वेशन आपण पाण्यातील प्रतिमा जर तुम्हाला काढायची असेल, पाण्यातील प्रतिमा, तर दिलेली वेळ ही 17 तास 90 मिनिट याच्यामधून वजा करा. 17 तास 90 मिनिट म्हणजेच 18 तास 30 मिनिटं म्हणजे 6:30 वाजेची वेळ. हा, हे मिनिटांचं आहे. 90 मिनिट म्हणजेच 1.5 तास. ओके. तर काही वेळेस मिनिटं हे 30पेक्षा जर जास्त आले, तर तुम्ही अशा पद्धतीचे ऍडजस्टमेंट करू शकतात. म्हणजे मी जर विचारलं, की लेट अस से 3 वाजून 45 मिनिटाची जर पाण्यातली प्रतिमा काय असेल? तर मिनिटातून मिनिट वजा करा, हे 45 आले आणि हे 17 मधून 3 गेले म्हणजे किती आले तुमचे? 14 आले. म्हणजे ती वेळ असेल 2 वाजून 45 मिनिटांची. 2 वाजून 45 मिनिटांची. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे पाण्यातली प्रतिमा आणि आरशातली प्रतिमा तुम्ही काढू शकतात. हे मुद्दे महत्त्वाचे आहेत, ते लिहून घ्या. बऱ्याच वेळेस आपल्याला याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारलेला दिसतो. पाण्यातली प्रतिमा काढायची असेल तर 17 तास 90 मिनिट आणि पाण्यात आरशातली प्रतिमा काढायची असेल तर 6 तास 60 मिनिट. 6 तास 60 मिनिट म्हणजेच 12 तास. लक्षात घ्या. याच्यानंतर महत्वाचे आपण 2 शॉर्टकट आपण बघितले होते, की 0 मापाचा कोन जर 2 तासांमध्ये h व h+1 या 2 तासांमध्ये
शून्य मापाचा जर तो कोन काढायचा असेल तर ती वेळ एच वाजेनंतर एच वाजेनंतर 5h गुणिला 12/10 एवढे मिनिटांची असते. हा मला म्हणायचंय काय बघा, समजून घ्या मी काय म्हणतोय ते. म्हणजे समजा मी जर असं विचारलं 8 ते 9 दरम्यान मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये शून्य मापाचा कोन केव्हा बनेल, शून्य मापाचा कोन केव्हा बनेल, तर काय करू आपण 8 वाजेनंतर, 8 वाजेनंतर किती एच ची किंमत किती टाकायची, 8 टाकायची. म्हणजे 8 40 गुणिला इथं 12/11 आहे, 12/11 म्हणजेच काय 8 वाजेनंतर 480 भागीला 11 एवढे मिनिट. याचं संक्षिप्त रूप द्या 8 वाजेनंतर 11 चोक 44 खाली उरतील 4, 11 त्रिक 33 म्हणजे तुमची वेळ ही इतकी येणार आहे 43.711 मिनिट. किती वाजेनंतर, 8 वाजेनंतर. तर हा फार चांगला शॉर्टकट कालच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी घेतला होता. मी तुम्हाला या ठिकाणी असं लिहून देतो वाटल्यास तर, शून्य मापाचा कोन बनण्याची वेळ, शून्य मापाचा कोन बनण्याची वेळ एच व H+1, एच व H+1 याचा अर्थ काय होतो, क्रमवार तास, तासांमध्ये, तासांमध्ये किंवा तासांच्या दरम्यान केव्हा तयार होईल ती, एच वाजेनंतर. याच्यावर अजून प्रश्न विचारला गेलेला नाहीये म्हणून इथं विचारण्याची दाट शक्यता आहे. 5h गुणिला 12/11 आणि 180 मापाचा कोन जर तुम्हाला काढायचा असेल, 180 मापाचा कोन काढण्याची जर वेळ तुम्हाला जर आली एच व H+1 तासांमध्ये, तर ती येते बघा एच वाजेनंतर एच वाजेनंतर 5h ±30 गुणिला 12/11 गुणिला 12/11. ठीक आहे, या ठिकाणी खाली लिहितो मी एच वाजेनंतर 5h ±30 गुणिला 12/11. आता प्लस मायनस का घेतलं बघा, आपण काल सांगितलं मी तुम्हाला, घड्याळीचे जर दोन भाग केले तर हा उजवा भाग पॉझिटिव्ह, हा डावा भाग निगेटिव्ह. तास जर ह्या भागात असेल तर प्लस करा, ह्या भागात असेल तर वजा करा. आता 90 मापाचे दोन वेळा भेटतात, कारण एका तासामध्ये 90 मापाचे दोन कोन तयार होतात. तर एच व H+1 या तासादरम्यान जर तुम्हाला 90 मापाचे जर कोन काढायचे असतील तर एच वाजेनंतर, आता ज्यावेळेस 90 मापाचा कोन तयार होतो तेव्हा घड्याळीच्या काट्यांमध्ये 15 मिनिटांचं अंतर असतं, म्हणून एच प्लस मायनस 15 मल्टिप्लाइड बाय 12/11. पुन्हा तेच प्लस असेल तर प्लस केव्हा वापरायचं आहे, उजव्या भागात असेल तर, मायनस दुसऱ्या भागात असेल तर. आणि नेहमी बघा 90 मापाचा कोन बनत असताना एक कोन उजव्या भागात तयार होतो आणि एक कोन डाव्या भागात तयार होतो, म्हणून एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस तुम्हाला घ्यायचंच आहे. आणि तुम्हाला सांगितलंय मी दोन 90 मापांमधलं अंतर, वेळेमधलं अंतर किती आहे, 32.811 मिनिट. म्हणजे एक वेळ तुम्ही काढली आणि त्याच्यामध्ये 32.811 मिळवले तर तुम्हाला दुसरी वेळ त्या ठिकाणी 90 मापाची मिळून जाईल. तर एवढा कन्सेप्ट आपण कालच्या सत्रामध्ये आपण चर्चा केली होती. आज आपण ऍक्च्युअल PYQ आपण बघणार आहेत. तर चला तर मग आपण आजच्या सत्रामधला पहिला प्रश्न आपल्या समोर आला आहे, जो STI 2011 रोजी तुम्हाला 2011 या साली तुम्हाला विचारला गेला होता. आता हा प्रश्न थोडासा वेगळा आहे बघा. प्रश्न वाचा, समजून घ्या आणि तुम्ही चॅट बॉक्समध्ये उत्तर टाकण्याचा प्रयत्न करा. चला मी वाट बघतोय. एक 2-3 मिनिटाचा वेळ मी तुम्हाला देतोय आणि खूप साधा बघा, साधा प्रश्न आहे. लॉजिकल प्रश्न आहे. ओके. सहज आपल्याला जमण्यासारखं आहे. कोणतंही सूत्र आपल्याला वापरायचं नाहीये याच्यामध्ये. प्रश्न वाचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुमचं उत्तर लिहून ठेवा वहीच्या कोपऱ्यामध्ये. आणि प्रश्न पण लिहा. मी प्रश्न लिहायला पण वेळ देतोय. हे प्रश्न बघा,
खूप मेहनतीने या ठिकाणी प्रश्न निवडले गेले आहेत. 2011 पासूनच्या सर्व पेपर 2023 पर्यंतच्या पेपरचं एक एक प्रश्न बघणं, त्याच्यातून घड्याळीचे प्रश्न निवडणं, तर इट्स अ टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. आणि म्हणून तुम्ही हे प्रश्न लिहून घ्या. मी तेवढा वेळ देतोय तुम्हाला. चला, प्रश्न वाचा. ज्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये वाचायला अडचण होत असेल त्याच्यासाठी मी तो प्रश्न इंग्रजीमध्ये पण खाली दिलेला आहे. कारण की आपल्याला आयोग प्रश्न मराठी आणि इंग्रजी दोघं भाषांमध्ये आपल्याला प्रोव्हाइड करत असतो. तर बघा, सर्व गोष्टी तुम्हाला जितकं सोयीचं होईल तितकं करण्याचा प्रयत्न केला गेलाय. तर तुम्ही याचा नक्की फायदा घ्या. न्यूयॉर्क पेक्षा लंडन वेळेमध्ये 5 तास पुढे आहे. लंडनची वेळ 5 तास पुढे आहे. लंडन पेक्षा न्यू दिल्ली 5 तास 30 मिनिटं पुढे. तर नवी दिल्लीमध्ये दुपारी 1:54 असतील, तर न्यूयॉर्कमध्ये किती वाजले असतील असं आपल्याला विचारलंय. तर पहिल्या 2 विधानांचा जर तुम्ही व्यवस्थित वापर केला तर न्यूयॉर्क पेक्षा लंडन ऑलरेडी 5 तास पुढे आणि लंडन पेक्षा दिल्ली 5 तास 30 मिनिटं पुढे आहेत. याचाच अर्थ दोघांना जर आपण एकत्र केलं तर नवी दिल्ली चला यस किती पुढे मग? न्यूयॉर्क पेक्षा 10 तास 30 मिनिटं पुढे आहे. हा मुद्दा तुम्हाला समजला असेल तर मला यस म्हणा. बघा, न्यूयॉर्क पेक्षा लंडन ऑलरेडी पुढे 5 तास आणि लंडनच्या पुढे 5 तास 30 मिनिटं दिल्ली आहे. म्हणजे याचाच अर्थ न्यूयॉर्क हा 10 तास 30 मिनिटं मागे आहे, दिल्ली पुढे आहे. मग दिल्लीमध्ये जर दुपारचे 1:54 झाले असतील, तर आता आपल्याला मागे जायचं बघा. मी जर समजा 12 तास मागे गेलो असतो, डायरेक्ट 12 तास मागे गेलो असतो, तर सकाळचे 1 तास 54 मिनिटं झाले असते. पण आपल्याला 10 तास जायचं. 30 मिनिटं पण आपण मागे जाऊ नंतर. 10 तास जर मागे गेलो तर काय होणार आहे तुमचं? 10 तास मागे गेले तर 3:54 हे 10 तास मागे. पण 30 मिनिटं पण आपल्याला त्याच्यातून वजा करायचे. याच्यातून 30 मिनिटं जर तुम्ही वजा केले तर तुमचं उत्तर किती येणार आहे? 3:24 कुठले? सकाळचे. म्हणून तुमचं या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न समजला असेल तर चॅट बॉक्समध्ये यस म्हणा. न्यूयॉर्क पेक्षा लंडन 5 तास पुढे आहे आणि लंडन पेक्षा नवी दिल्ली 5 तास 30 मिनिटं पुढे. याचाच अर्थ नवी दिल्ली न्यूयॉर्क पेक्षा 10 तास 30 मिनिटं पुढे. दिल्लीमध्ये जर 1:54 झाले असतील दुपारी, तर मागे जावं लागेल. किती तास मागे जावं लागेल? 10 तास. 10 तास मागे जा म्हणजे 3:54. अजून 30 मिनिटं मागे जा म्हणजे 3:24 असं तुमचं या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. तर फार लॉजिकल प्रश्न आहे बघा. लॉजिकल प्रश्न आहे. चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर देतोय. प्रश्न तुम्ही लिहितायत अशी अपेक्षा करतो. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. घड्याळीचा STI 2011 मध्ये विचारलेला प्रश्न आहे पुन्हा. घड्याळीत 11:20 वाजले असता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये होणारा अचूक कोणाचं माप आपल्याला विचारलंय. सुरुवातीलाच कन्सेप्ट मी सांगितला. घड्याळीचा मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये जर तुम्हाला कोण काढायचा असेल तर सूत्र वापरणार आहे आपण 11/2 m
वजा 30H. प्रश्न लिहून घ्या, मला उत्तराची अपेक्षा आहे तुमच्याकडनं. एम म्हणजे काय? मिनिट काट्याची स्थिती. आणि एच म्हणजे काय? तास काट्याची स्थिती. चला, मिनिट काट्याची स्थिती आणि तास काट्याची स्थिती. इथं जर तुम्ही बघितलं, मिनिट काट्याची स्थिती एम तुमचा कितीवर? 20 वर आहे. आणि तास काट्याची स्थिती एच, एच कितीवर आहे? 11 वर आहे. चला टाका मग याच्यामध्ये जर किमती टाकल्या तर आपलं ठरलंय की याच्यामधल्या येणाऱ्या किमती ह्या नेहमी धनच घ्यायचा. 11/2 गुणिला 20 वजा 30 गुणिला 11. संक्षिप्त रूप द्या, हा कॅन्सल होऊन जाईल 10 वर. म्हणजेच किती आले? वर्ग केवल मूल्यात 110 वजा 330. 110 वजा 330 जर तुम्ही केले तर तुमचे वजा 220 येणार आहे. म्हणजेच 220. पण हा कोण 180 पेक्षा जास्त आहे. 180 पेक्षा जास्त आहे आणि 180 पेक्षा जास्त असेल तर तो परावर्तित कोन असतो. म्हणून तुम्हाला जर कोन काढायचा असेल आता, तर तो कोन काढताना 360 मधून हे 220 काय करा? वजा करा. 360 मधून 220 जर तुम्ही वजा केले तर तुमचं उत्तर येणार आहे 140, जो पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. हा, परावर्तित कोन जर तुम्हाला विचारला असता तर परावर्तित कोन तुमचा 220 घेतला असता आपण. आपल्याला 220 या ठिकाणी पर्याय देखील दिला नाही आणि म्हणून बघा 140 जसं मी म्हणतोय, समजा हा 90 मापाचा कोन आहे. मिनिट काटा व तास काटा यांच्यामधला हा 90 मापाचा कोन आहे. तर याचा परावर्तित कोन कितीचा असेल? 270चा असेल. म्हणजे हा 270 जर आला असता तर मी त्याला 360 मधून वजा करतो, म्हणजे आपल्याला 90 मिळेल. तर त्याप्रमाणे आपण सूत्रामध्ये किमती टाकल्या, आपलं उत्तर किती आलं? 220 आलं. पण 220 हा रिफ्लेक्स अँगल आहे, परावर्तित कोन आहे, मोठा कोन आहे 180 पेक्षा. म्हणून आपण 360 मधून त्याला काय वजा केलं, तुमचं उत्तर आलं 140. प्रश्न समजला असेल तर येस म्हणा, लिहून घ्या आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण लिहा. एक्सप्लेनेशन पण लिहा. चला, पुढचा प्रश्न बघा. एक्साइज मेन्स 2017 मध्ये विचारला गेलेला आहे. घड्याळी 4:20 मिनिटांनी मोठा म्हणजे तास काटा आणि छोटा मिनिट काटा यांच्यामध्ये किती कोन असेल? ओके. तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती कोन असेल असं विचारलंय. मोठा छोटा हा थोडासा कन्फ्युज करणार आहे. आर हँड अँड मिनिट हँड. आणि मी प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला जो प्रश्न मराठीमध्ये आहे तो प्रश्न इंग्रजीमध्ये पण दिलेला आहे. जे विद्यार्थी मित्र मैत्रिणींना मराठी समजण्यासाठी अडचण होत असेल त्यांनी तो प्रश्न इंग्रजीमध्ये वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. 4:20 आपलं सूत्र तेच आहे पुन्हा. थीटा इज इक्वल टू 11/2 m वजा 30H. म्हणून मी तुम्हाला सांगितलंय बघा, जे कन्सेप्ट मी तुम्हाला या मागच्या सत्रामध्ये म्हणजे कालच्या सत्रामध्ये सांगितले होते त्याच्या तसं मेन्सला विचारला गेलेला प्रश्न बघा. मिनिट काट्याची स्थिती 20 वर आहे आणि तास काट्याची स्थिती 4 वर आहे. चला, वेळ देतोय मी तुम्हाला, करा प्रत्येकाने. 30-35 सेकंद पुरेसे आहेत प्रश्न सॉल्व्ह करायला. आणि पुन्हा लक्ष द्या बघा, ज्यावेळेस तुम्हाला कोण विचारला असेल, सर्व पर्यांकडे नजर टाका. जेव्हा कोण विचारला असेल तेव्हा कोण हा 180 पेक्षा लहानच असेल, सर्वांत आपल्याला दिसतंय. किमती जर टाकल्या बघा, थीटा बरोबर केवल मूल्यामध्ये 11/2 गुणिला 20, मिनिट काट्याची स्थिती 20 वर आहे, 30 गुणिला 4. ओके. सो याला संक्षिप्त रूप द्या, 10 वर कट होईल तो. सो 110 वजा 120. 110 वजा 120 जरी वजा 10 येत असलं तर ह्या केवल मूल्यातून बाहेर येताना तो धन निघणार आहे. म्हणजे 4:20 मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये 10 अंशाचा कोन असेल. 10 अंशाचा कोन असेल.
30 ते 35 सेकंदामध्ये तुम्ही हे उत्तर काढू शकता. 30 ते 35 सेकंद. समजतंय सगळ्यांना? ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आपण बघू. एसटीआय मेन्स 2013 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे बघा. एसटीआय मेन्स 2013 मध्ये. प्रश्न वाचा, प्रश्न लिहून घ्या. मी वाट बघतोय. खूप सुंदर प्रश्न आहे. प्रश्न लिहा. बऱ्याच वेळेस बघतो आपण की काही घड्याळ पुढे जातात, काही घड्याळ मागे पडतात. अशा प्रकारचे घड्याळ असतात आपल्या, आपण बघतो अशा घड्याळी. तर ही घड्याळ पुढे जाणार आहे. ही प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे जाते, लक्षात घ्या. पुढे जाणारा घड्याळ आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे बघा, प्रत्येक तासाला जर 5 सेकंद पुढे जात असेल, एका तासाला 5 सेकंद पुढे जात आहे. साधा सिंपल मॅथ्स वापरा. एका तासाला 5 सेकंद पुढे जात आहे, तर 24 तासात किती पुढे जाईल? 24 तासात 120 सेकंद पुढे जाणार आहे. आणि 120 सेकंद म्हणजे 2 मिनिट. 120 सेकंद म्हणजे 2 मिनिट. 2 मिनिट पुढे जाईल. मग आता आपल्याला काय म्हटलंय बघा, जर घड्याळ सोमवारी सकाळी 9 वाजता बरोबर लावलं, तर त्यानंतर लगेच येणाऱ्या शनिवारी सकाळी 9 वाजता किती वेळ दाखवेल? आता तुम्हाला काय करायचंय, सोमवार सकाळी 9, सोमवार सकाळी 9 ते शनिवार सकाळी 9 किती तास होतात ते बघा. किती तासांचा वेळ होतो? किती तासांचा वेळ होतो? 5 दिवस पूर्ण होतात बघा. सोमवार ते मंगळवार 1 दिवस, मंगळवार ते बुधवार 2 दिवस, बुधवार ते गुरुवार 3 दिवस, गुरुवार ते शुक्रवार 4 दिवस, शुक्रवार ते शनिवार 5 दिवस. 5 दिवस पूर्ण. 5 दिवस पूर्ण. आता 24 तासांमध्ये ते पुढे किती जात आहे? 2 मिनिट जात आहे. तर 5 दिवसांमध्ये ते 10 मिनिटे पुढे जाणार आहे. हे लॉजिक तुम्हाला समजलं असेल तर यस म्हणा. 10 मिनिटे पुढे जाणार आहे 5 दिवसांमध्ये. मग 9 वाजता, सकाळी 9 वाजता ते काय वेळ दाखवेल? 9:10 ही वेळ दाखवणार आहे. कन्सेप्ट समजला आहे सर्वांना? इतकं सोपं आहे बघा. फक्त आपल्याला कदाचित हा प्रश्न नवीन असल्यामुळे हा थोडासा आपल्याला अडचणीचा वाटू शकतो. घड्याळ प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे जात आहे. सकाळी 9 वाजता लावलं होतं. तर येणाऱ्या शनिवारी ती काय वेळ दाखवेल? तर येणाऱ्या शनिवारी किती दिवस होत आहेत? सोमवार ते शनिवार किती दिवस होत आहेत? 5 दिवस होत आहेत. ठीक आहे. अशाच प्रकारचा प्रश्न सर्वांनी करण्याचा प्रयत्न करा. मला उत्तर द्या. चला. चला उत्तर द्या. एक घड्याळ प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे जाते. जर त्याने ते घड्याळ 11 वाजता बरोबर लावले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता. आता एकच दिवसाचा या ठिकाणी गॅप आहे. पटकन या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. चॅट बॉक्स मध्ये तुमचं उत्तर टाका. चला चॅट बॉक्स मध्ये तुमचं उत्तर द्या. प्रत्येक तासाला, एका तासाला 5 सेकंद पुढे जाते. एका तासाला 5 सेकंद पुढे. तर आज सकाळी 11 ते उद्या सकाळी 11 म्हणजे 12 तासाचा, 24 तासांचा वेळ होतो. मग 24 तासांमध्ये ते किती पुढे जाईल? 24 तासांमध्ये 120 सेकंद पुढे जाईल. आणि 120 सेकंद म्हणजे किती मिनिट विद्यार्थी मित्रांनो?
म्हणजे 2 मिनिट, म्हणजे दुसऱ्या दिवशी 11 वाजता ते घड्याळ काय वेळ दाखवेल? 11 वाजून 2 मिनिटं. तुमचं पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. लक्षात घ्या. तर हे प्रश्न आपल्यासाठी नवीन आहेत. हे प्रश्न लिहून घ्या. प्रश्न लिहून घ्या. आता प्रत्येक वेळेस घड्याळ हे पुढे जाणारच असेल असं नाही. काही वेळेस घड्याळ गमावतं देखील. वेळ मागे पडणारं घड्याळ पण असतं. मागे पडणारं घड्याळ पण असेल. ओके. प्रश्न विचारण्याची पद्धत समजा. हा. प्रश्न लिहून घ्या. चला पुढचा प्रश्न सॉल्व्ह करायला मी वेळ देतोय. प्रश्न लिहा. MPSC म्हणजे राज्य सेवा मध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा हा. म्हणजे CSATच्या अगोदर जेव्हा राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये एकच पेपर व्हायचा, ज्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ते चाचणीचे फक्त 50 प्रश्न विचारले जायचे, त्याच्यातला हा प्रश्न आहे. सचिन घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जातं. आत्ताच जसा प्रश्न विचारला होता एकदम अगदी त्यासारखाच आहे. सोमवार सकाळी 11 वाजता बरोबर लावले तर येणाऱ्या शनिवारी विचारलंय. येणाऱ्या शनिवारी 11 वाजता. हम्म. प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. पण पुन्हा सोमवार सकाळ 11 ते शनिवार सकाळ 11 हे 5 दिवस म्हणजे 120 तासांचा पिरियड होतो. 24 तास म्हणजे 1 दिवस. हे गणित लक्षात घ्या. म्हणजे बघा घड्याळीमध्ये हे गणित तुमचे नक्की लक्षात असलेच पाहिजे. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. आणि ते माहिती पण असतं आपल्याला. 60 मिनिटे म्हणजे 1 तास. आणि 24 तास म्हणजे 1 दिवस. तर आता बघा प्रत्येक तासाला हे 4 सेकंद पुढे जाते. म्हणजे एका तासाला 4 सेकंद पुढे गेलं. एका तासाला 4 सेकंद पुढे. तर मला सांगा 24 तासात किती पुढे जाईल? 24 ने गुणून टाका त्याला. 24 गुणिला 4 गुणिला 24 म्हणजे 96 सेकंद पुढे जाईल. आता आपल्याला सोमवार सकाळ 9 ते शनिवार सकाळ 9. अच्छा 11 आहे का इथं? 11. सोमवार सकाळ 11 ते शनिवार सकाळ 11. हे किती दिवसांचा पिरियड होतोय? 5 दिवस. 5 दिवस. मग तो 5 दिवसामध्ये किती पुढे जाणार आहे? 96 गुणिला 5 एवढे सेकंद. 96 गुणिला 5 एवढे सेकंद. चला गुणाकार करा. 6 पंचे 30 अधिक 4 3. 9 5 45 आणि 3 48.
एवढे सेकंद. आता सेकंदांचं मिनिटांमध्ये रूपांतर करण्यासाठी 60 ने भागा त्याला. 60 ने भागितलं तर 0 0 कॅन्सल. 8 सक 48 म्हणजे 8 मिनिट. चला तुम्हीच उत्तर सांगा. तर आता शनिवारी 11 वाजता घड्याळ काय वेळ दाखवेल? 11 वाजून 8 मिनिटाची वेळ तुम्हाला दाखवणार आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. मला पूर्ण खात्री आहे तुमचं सर्वांचं उत्तर आलं असेल विद्यार्थी मित्रांनो. तुमचं सर्वांचं उत्तर आलं असेल. ठीक आहे? क्या बात. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न मी तुमच्या समोर मांडतोय. प्रश्नाचा थोडासा प्रकार बदललाय. कंबाईंड मेन्स 2022 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आणि सर्व प्रश्न हे लॉजिकल आहेत बघा. घड्याळीवरचे आपल्याला हे प्रश्न लॉजिकल आहेत. घड्याळ आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. घड्याळ आणि कॅलेंडरवर तुम्हाला मेन्स मध्ये डेफिनेटली प्रश्न विचारला जातो. लक्षात घ्या. प्रश्न व्यवस्थित वाचा. ज्यांना प्रश्न मराठीमध्ये वाचायला अडचण असेल त्यांच्यासाठी प्रश्न मी इंग्रजीमध्ये देखील दिलेला आहे खाली. सोय केलेली आहे तुमची. येस. अपेक्षा करतो की तुमचं उत्तर आलं असेल बघा. आदित आदित मुलाचं नाव आहे. सकाळी 8:30 वाजताच्या 15 मिनिटं आधी बैठकीला पोहोचतो. 8:30च्या 15 मिनिटं आधी म्हणजे तो किती वाजता पोहोचला? 8 वाजून 15 मिनिटांनी तो बैठकीला पोहोचला. बैठकीसाठी 40 मिनिटं उशिरा पोहोचलेल्या त्याच्या सहकाऱ्यापेक्षा तो अर्धा तास आधी पोहोचलाय. बैठकीला 40 मिनिटं उशिरा झालेल्या सहकाऱ्यापेक्षा तो अर्धा तास अगोदर पोहोचला. म्हणजे बघा ही आधीची पोहोचण्याची वेळ आहे. त्याचा सहकारी त्याच्या सहकार्यापेक्षा तो अर्धा तास अगोदर पोहोचलाय म्हणजे त्याचा सहकारी 8 वाजून 45 मिनिटांनी पोहोचलाय. आणि हा जो सहकारी पोहोचलाय तो 40 मिनिटं त्याला उशीर झालाय बैठकीला. दिलंय बघा 40 मिनिटं उशीर झालाय त्याला बैठकीला. तर बैठकीची नियोजित वेळ कोणती होती? तर तुम्हीच सांगा विद्यार्थी मित्रांनो. हा व्यक्ती 40 मिनिटं उशीर झालाय त्याला बैठकीसाठी. म्हणजेच बैठकीची नियोजित वेळ होती 8 वाजून 5 मिनिटं. जो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्न समजला असेल, आवडला असेल तर चॅट बॉक्समध्ये येस म्हणा. म्हणजे या ठिकाणी ह्या प्रश्नाचं व्यवस्थित वाचन करणं महत्वाचं आहे. तुम्ही जर व्यवस्थित प्रश्न हा वाचला तर तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी येऊन जाईल. लक्षात घ्या. येस. प्रश्न तुम्हाला जर मराठीमध्ये समजायला अडचण असेल तुम्ही इंग्रजीमध्ये बघा. आदित रिचेस फॉर द मीटिंग 15 मिनिट्स बिफोर 8:30. 8:30च्या 15 मिनिटं अगोदर म्हणजे 8 वाजून 15 मिनिटांनी पोहोचला.
He reached half an hour earlier to his colleagues, who is 40 minutes late for meeting. आदित त्याच्या सहकाऱ्यापेक्षा 30 मिनिटं लवकर पोहोचलाय. म्हणजे त्याचा सहकारी 8:45 पोहोचला असेल आणि जो 40 मिनिटं त्याला उशीर झालाय बैठकीसाठी. म्हणजेच बैठकीची वेळ 8:05 होती. येस. चला, गुड, व्हेरी गुड. चला, पुढच्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्हाला द्यायचंय. हा, कंबाईन बी 2023 आता विचारलेला हा प्रश्न आहे बघा. आरशातून घड्याळ बघितले असता 6:30 त्यात 6:30 वाजले होते. तर घड्याळात बरोबर किती वाजले असतील? By looking in the mirror, the clock shows 6:30. Then what is the real time in the clock? चला, दिलेली वेळ. सुरुवातीला मी कन्सेप्ट डिस्कस करताना तुम्हाला सांगितलं. मिरर इमेज काढताना, आरशातली प्रतिमा काढताना दिलेली वेळ 11 तास 60 मिनिटातून वजा करून टाका. तुम्हाला तुमचं उत्तर येणार आहे. क्षणार्धात उत्तर येणार आहे. पण प्रश्न तुम्ही लिहून घ्या. 11 तास 60 मिनिटांमधून आपण ही दिलेली वेळ वजा करून टाका. 6:30. मिनिटातून मिनिट वजा करा आणि तासातून तास वजा करा. तर तुमचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो येणार आहे 5:30. म्हणजे ऍक्च्युअल वेळ 5:30 होती. घड्याळीतली वेळ 6:30. नेहमी लक्षात घ्या, ऍक्च्युअल वेळ आणि आरशातली वेळ यांच्या वेळेची बेरीज नेहमी 12 होते. जसं बघा, 1 वाजेची आरशातली वेळ ही 11 वाजेची आहे. 2 वाजेची आरशातली वेळ ही 10 वाजेची आहे. 3 वाजेची आरशातली वेळ ही 9 वाजेची आहे. 4 वाजेतल्या आरशाची वेळ ही 8 वाजेची आहे. 5ची आरशातली वेळ 7 वाजेची आणि 6ची आरशातली वेळ 6 वाजेचीच आहे. यांची बेरीज 12 होते. म्हणजे 6:30 आणि 5:30 यांची पण बेरीज 12 होईल ना. 6:30 आणि 5:30 यांची बेरीज 12 होते. 12 तास होते बघा. 11 तास 60 मिनिटं म्हणजेच काय 12 तास. म्हणून आरशातली प्रतिमा काढताना दिलेली वेळ 11 तास 60 मिनिटातून वजा करा. पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. खूप सुंदर प्रश्न आहे. लांबलचक प्रश्न असला तरी तुम्हाला पटकन काही न करता उत्तर येणार आहे. मी तुम्हाला काल बोललो होतो एक गोष्ट. मॅजिकल फिगरच्या बाबतीमध्ये मी बोललो होतो की म्हटलं तर घड्याळमध्ये ही मॅजिकल फिगर आहे. मी 30 ते 40 सेकंदाचा वेळ तुम्हाला प्रश्न वाचण्यासाठी देतो. पहिल्यांदा प्रश्न वाचून घ्या, नंतर लिहा. मला उत्तर पहिल्यांदा अपेक्षित आहे. ज्यांना इंग्रजीमध्ये कम्फर्टेबल असेल त्यांनी इंग्रजीमध्ये प्रश्न वाचा. येस, उत्तर आलंय बघा बऱ्याच लोकांचं. घड्याळीचा तास काटा व मिनिट काटा सहजपणे हालचाल करतात. म्हणजे रेग्युलरली. घड्याळ 8 ते 9 दरम्यानची वेळ दाखवते आणि घड्याळीचे दोन्ही काटे एकमेकावर आहेत असे गृहीत धरा. म्हणजे 8 ते 9च्या दरम्यान शून्य मापाचा कोन बनलाय. अंदाजे किती मिनिटांनंतर घड्याळीचे दोन्ही काटे पुन्हा परस्परांवर येतील असं मिनिटं दर्शवणारा पर्याय निवडा. तुमचं उत्तर येणारे विद्यार्थी मित्रांनो 65 मिनिटे. याची एक्झॅक्ट वेळ आहे 65.511 मिनिटं. आणि ते कसं काढलं होतं आपण? 720 मिनिट म्हणजे 12 तासांमध्ये किती कोन तयार होतात? 11 कोन तयार होतात. 720 भागिले 11 जर केलं तर 65.511 मिनिटं येतात. त्याने आपल्याला वेळ दाखवणारी अंदाजे, काय म्हटलंय? अंदाजे, अप्रॉक्सिमेट म्हटलंय, अंदाजे म्हटलंय.
म्हणून तुमचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3. प्रश्न समजला असेल तर येस म्हणा. आता प्रश्न लिहून घ्या. मी तुम्हाला 30 ते 40 सेकंदाचा वेळ देतोय प्रश्न लिहायला. चला. ओके. मला माहिती आहे काही विद्यार्थी फोटो काढतायत. पण ते फोटो तुमचे राहणार नाहीत बघा. ते ते असे असंख्य फोटो तुम्ही याच्या अगोदर काढलेले आहेत. पण ते फोटो नंतर तुम्ही उघडून देखील बघितले नाही. हम्म. चला. पुढचा प्रश्न तुमच्या समोर येतोय. प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न वाचा. हा प्रश्न तसाच आहे जसा आपण आदितचा केला होता. आदित ऑफिसमध्ये 8:30 वाजेच्या 15 मिनिटं लवकर पोहोचला. त्याच एक्साइज मेन्स 2019 मधला प्रश्न आहे. चला. आतापर्यंत तुमचं उत्तर येऊन जायला पाहिजे होतं. के पासून ए पर्यंत जाणारी 14 वाजून 12 मिनिटांची गाडी पकडण्यासाठी जमना नावाची एक व्यक्ती आहे. ती 12 मिनिटं उशिरा पोहोचली. म्हणजे 14 वाजून 12 मिनिटाची गाडी होती, ती 12 मिनिटं उशिरा पोहोचली. म्हणजे ती पोहोचली आहे 14 वाजून 24 मिनिटांनी ती पोहोचली आहे. जमना स्टेशनवर किती वाजता पोहोचली आहे? 14 वाजून 24 मिनिटांनी. ही गाडी दर तासाला घड्याळीचा तास झाल्यानंतर 12 मिनिटांनी सुटते. म्हणजे ही गाडी कशी सुटते बघा. सपोज 9 वाजून 12 मिनिटांनी सुटते. नंतर 10:12ला सुटते. नंतर 11:12ला सुटते. नंतर 12:12ला सुटेल. ओके. नंतर 13:12ला सुटेल. नंतर 14:12ला सुटेल. नंतर 15:12ला सुटेल. ओके. पूर्ण तास झाल्यानंतर 12 मिनिटांनी सुटते. ओके. तुम्हाला समजतंय सर्वांना? आता जमना 12 मिनिटं उशिरा ती पोहोचली आहे. म्हणजे ती पोहोचली आहे तिथं 14 वाजून 24 मिनिटांनी आणि तिची पुढची गाडी असणार आहे 15 वाजून 12 मिनिटांनी. ओके. ही तिची पोहोचण्याची वेळ आहे आणि ही गाडीची वेळ आहे. तर सांगा आता तिला किती वेळ थांबावा लागेल? गाडीची वेळ. तिला किती वेळ वाट बघावी लागेल? तर इथं 15 वाजण्यासाठी तिला किती वेळ वाट बघावी लागेल? हे झाले 36 मिनिटे आणि 36 मिनिटांच्या पुढे हे 12 मिनिटे म्हणजे तिला 48 मिनिटं वाट बघावी लागेल.
तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर आहे. आय होप तुमचं देखील उत्तर पर्याय क्रमांक 4 आलं असेल. लॉजिकल प्रश्न विचारला मी तुम्हाला सर्वे टाइप्स ब्लॉक्सवर प्रश्न विचारण्याचे सर्वे टाइप्स तुमच्या समोर ठेवतोय. चॉईस इज युअर्स. म्हणजे बऱ्याच वेळेस इतका साधा प्रश्न देखील आपण परीक्षेमध्ये सोडून देतो. त्याचं एकमेव कारण आपण त्याच्या सरावामध्ये एकदा देखील तसा प्रश्नाशी 2 हात केलेले नसतात. आणि म्हणून हे प्रश्न व्यवस्थित लिहा. समजण्यासाठी तुम्ही तितके जाणकार आहातच, लक्षात घ्या. चला. गाडी दर तासाला घड्याळ तास झाल्यावर 12 मिनिटांनी सुटते. हे वाक्य समजणं फार महत्वाचं. दिस ट्रेन रन्स एव्हरी आवर्स ॲट 12 मिनिट पास दी आवर. म्हणजे तास पूर्ण झाल्यानंतर 12 मिनिटांनी सुटते आणि म्हणून तिला 14 वाजून 12 मिनिटांनी सुटली. पुढची गाडी 15 वाजून 12 मिनिटांनी सुटेल आणि ती 12 मिनिटं उशिरा पोहोचली. याचा अर्थ ती पोहोचली 14 वाजून 24 मिनिटांनी पोहोचली. ओके. चला पुढचा प्रश्न हा टॅक्स असिस्टंट 2014 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. चांगला प्रश्न आहे. साधा प्रश्न आहे बघा. आदर्शने मनगटी घड्याळ आणि भिंतीवरचे घड्याळ आदर्शचे मनगटी घड्याळ आणि भिंतीवरचे घड्याळ समान वेळा दाखवतोय. सारखी वेळ दाखवतोय. भिंतीवरच्या घड्याळीत 10 वाजून 5 मिनिटे झाली आहेत. भिंतीवरच्या घड्याळीवर किती झाली आहेत? 10 वाजून 5 मिनिटं झाली आहेत. आणि हातावरच्या घड्याळीला 10 वाजायला x मिनिटं बाकी आहेत. आणि दोघं घड्याळीत सारखी वेळ दाखवली आहे. तर घड्याळीची अचूक वेळ कोणती? म्हणजे आपल्याला x ची किंमत ठरवायची आहे. आता इथं बाकी म्हणते 11ला बाकी आहेत, x मिनिटं बाकी आहेत. यस विद्यार्थी मित्रांनो, तुमची x ची किंमत किती येणार आहे? 10. 10 जर तुम्ही ठेवलं इथं तर भिंतीवरचं घड्याळ 5 गुणिले 10 10 वाजून 50 मिनिटं दाखवेल. आणि हे जर तुम्ही इथं 10 ठेवले तर 11ला 10 कमी आहेत. म्हणजेच काय? 10 वाजून 50 मिनिटं. तर दर्शवलेली वेळ ही 10 वाजून 50 मिनिटाची असणार आहे. साधा प्रश्न होता. टॅक्स असिस्टंट 2014ला हा विचारला गेलेला हा प्रश्न आहे. चला. आज आपण एक अफलातून पद्धत बघणार आहे. त्यापूर्वी तुम्ही हे लिहून घ्या. हा प्रश्न लिहून घ्या. एक पुढचा महत्वाचा मुद्दा आपण आज त्या ठिकाणी चर्चा करणार आहे की एखाद्या व्यक्तीचं वय तुम्हाला वर्ष, महिना आणि दिवस याच्यामध्ये एक्झॅक्ट काढायचं असेल तर त्याची ट्रिक आपण आज घेऊ. अशा पण प्रकारचा प्रश्न एकदा आयोगाने विचारलेला होता आणि कॅलेंडरमध्ये तो आपला मिस झाला. म्हणून मी आजच्या सत्रामध्ये शेवटचा पार्ट तो आपण घेतोय. तर हा लिहून झाल्यानंतर चला लिहून झालाय तुमचा हा. चला. व्यक्तीचे वय वर्ष, महिने आणि दिवसात काढणं. ओके. तर समजा एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख आहे. आपण जन्मतारीख समजा 27/5/1978 ही जन्मतारीख आहे. 1978 ही जन्मतारीख आहे. आणि आपल्याला आज रोजी आज काय तारीख आहे? आज आहे तुमची 11/4/2024. तर त्यांचं वय आपल्याला काढायचंय. या तारखेपर्यंत तुम्हाला हे वय काढायचंय. आता बघा याच्या स्टेप समजून घ्या. हे करत असताना पहिल्यांदा वर्ष लिहा इथं. नंतर महिना लिहा आणि शेवटी दिवस लिहा. तर इथं आजची तारीख लिहायची. नेहमी आजची तारीख. आणि इथं आपण लिहू जन्मतारीख. पहिल्यांदा समजून घ्या सर्वांनी. आणि हे आपल्याला करायचं आहे. 4-5 तारखा तुम्ही स्वतः घेऊ शकतात. आता बघा आजच्या तारखेचं वर्ष 2024.
महिना आहे एप्रिल महिना चालू आहे 2004 आणि दिवस आहे 11. आपल्याला जन्मतारीख दिली 1978, महिना आहे 5वा आणि दिवस आहे तुमचा 27. आता आपल्याला वजाबाकी करायची बघा. आता वजाबाकी करताना आपल्याला हातच्या पण या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. आता हातच्या कसा घ्यायचा बघा. 11 मधून 27 जात नाही. म्हणून आपण याच्याकडून एक महिना आपल्याला उधार घ्यावा लागेल. आता एप्रिल महिना बघा. एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस असतात? एप्रिल मध्ये किती दिवस असतात? 30 दिवस असतात. म्हणून 30 दिवस याला उधार येतील. म्हणजे आता ह्या दिवसांची संख्या इथं 30 अधिक 11 किती होणार आहे? 41 होणार आहे. 30 अधिक 11 41 होणार आहे. लक्ष द्या. आता 41 मधून 27 गेले तर किती? 14 दिवस. 14 दिवस. आता इथून एक महिना उधार घेतला होता तर इथं 3च महिने राहिले. आता 3तून 5 जात नाही. म्हणून आपल्याला वर्षाकडून उधार घ्यावं लागेल. आता वर्षाकडून उधार घेतलं तर वर्षाकडून महिना उधार येणार नाही. वर्षाकडून पूर्ण वर्ष उधार येईल. म्हणजे 1 वर्ष उधार घेऊन टाकू आपण. 1 वर्ष याच्याकडून उधार घेतलं तर याच्यामध्ये 12 महिने ऍड होतील. तर याच्यात 12 महिने ऍड झाल्यानंतर आता हे किती झाले? 13, 3 आणि 12 किती झाले? 15. 15 मधून आता 5 वजा करा. 15 मधून 5 वजा केले तर किती राहिले? 10 महिने. आता 2023 मधून 1978 वजा करा. तर इथं 5 हातच्याला 1. ठीक आहे. 12तून 8 गेले किती राहिले? 4. कॅरी 1 0. म्हणजे एवढं झाले वर्ष. म्हणजे तुमचं उत्तर बघा काय येणार आहे? 45 वर्ष, 10 महिने आणि 14 दिवस. लक्षात घ्या. 45 वर्ष, 10 महिने आणि 14 दिवस. तुम्हाला प्रश्न समजला असेल तर पटकन चॅट बॉक्स मध्ये येस म्हणा. वजाबाकी होत नसेल तर उधार आपल्याला घ्यायचं आहे. बॉरो करायचंय. बॉरोइंग आपण त्याला म्हणतो. वजाबाकी करताना आपण हातच्या जसा घेतो त्याप्रमाणे. जर इथं 5वा महिना राहिला असता तर मी बॉरो करताना 31 घेतले असते. कारण 5वा महिना म्हणजे मे. मे मध्ये किती दिवस असतात? 31 दिवस असतात. लक्षात घ्या. ते गणित लक्षात ठेवायचं. फेब्रुवारी जर राहिला असता तिथं आणि तो लीप वर्षाचा फेब्रुवारी राहिला असता तर मी 29 दिवस घेतले असते. जर साधारण वर्षाचा फेब्रुवारी घ्यायचा तर मी 28 दिवस कॅरी फॉरवर्ड केले असते. लिहून घ्या तुम्ही. ही तारीख लिहून घ्या. मी पुढचं तुम्हाला सांगतोय. पुन्हा एकदा एक आपण घेऊ. चला अजून एक डेट आपण या ठिकाणी घेऊ. समजा जन्मतारीख आपण घेऊ. जन्मतारीख सोपी घेऊ वाटल्यास तर 8/9/2010 आणि आजची तारीख. आजची तारीख 11/4/2024. चला करा बरं सर्वांनी. चला करा. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इथं पहिल्यांदा काय लिहा? वर्ष लिहा. नंतर महिना आणि मग नंतर दिवस. नंतर पहिल्यांदा लिहिताना काय लिहायचं? आजची तारीख. लिहिताना इथं लिहा आजची तारीख. आणि खाली त्याच्यातून जन्मतारीख आपल्याला वजा करायची. एकदम शांत चित्ताने करा. आजची तारीख आहे तुमची 2024. महिना आहे तुमचा 04 आणि तारीख आहे 11. जन्मतारीख आहे 2010.
महिना आहे 2009 आणि तारीख आहे तुमची 8. आता वजाबाकी करायची बघा. करा वजाबाकी. येस. आता दिवसातून 11 दिवसातून 8 वजा होत आहेत, म्हणजे मग महिन्यांकडून बॉरो करण्याची गरज नाही. लक्षात घ्या, महिन्यांकडून बॉरो करण्याची गरज नाही. हा, म्हणजे किती दिवस झाले तर 3 दिवस. किती दिवस झाले? 3 दिवस. आता 4तून 9 तर काही जात नाहीये, म्हणून याच्याकडून एक एक बॉरो करू आपण. एक वर्ष बॉरो करू आपण. एक वर्ष घेऊ याच्याकडनं. एक वर्ष जर घेतलं तर इथं किती राहील? 2023. आणि एक वर्ष जर घेतले तर 12 अधिक 4 किती होतील? 16. आता 16 मधून 9 वजा करा. 16 मधून जर 9 वजा केले तर किती राहतील? 7. 7 महिने. आता 2023 मधून 2010 वजा करा तर किती येतील? 13. म्हणजे या व्यक्तीचं वय आलं 13 वर्ष 7 महिने आणि 3 दिवस. यस, इतकं परफेक्ट काढता येईल विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला हे समजलं असेल तर पटकन चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. चला, पटकन चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. आता तुम्ही स्वतःच्या तारखा घ्या आणि स्वतःचं वय, वर्ष, महिना आणि दिवस यांच्यामध्ये काढा. येस. हा, अशा पद्धतीने आपल्याला याच्यावर आयोगाने एकदा प्रश्न विचारलाय. आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलाय. आणि बऱ्याच वेळेस आपल्याला बऱ्याच परीक्षांचे फॉर्म भरत असताना आपल्याला एक्झॅक्ट टाकावं लागतं. वर्ष, महिने, दिवस असं टाकावं लागतं. हा. एक शेवटचा घेऊ आपण आणि मग आजचं सेशन आपण या ठिकाणी थांबवू. समजा मी जन्मतारीख घेतोय 31/12/1981 आणि आपण ही जन्मतारीख आहे. ठीक आहे. आणि तारीख घेऊ आपण लेट अस से 1 जानेवारी 2020. 1 जानेवारी 2020 म्हणजे 1/1/2020. थोडंसं वेगळं घेऊ आपण. एवढ्या कालावधीत या व्यक्तीचं वय किती होतं असं आपल्याला फिगर आउट करायचंय. तर आता पद्धत बघितली त्याप्रमाणे वर्ष, इथं मध्ये काय घ्या? महिना आणि शेवटी काय घ्या? दिवस. ठीक आहे. करा सर्वांनी ऍक्टिव्हिटी. माझ्यासोबत हे करायचंय. चला, सर्व डिटेलिंग करा. आपल्याला इथं ज्या तारखेला काढायचं म्हणजे आजची तारीख इथं घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 2020 हे वर्ष, महिना जानेवारी म्हणजे पहिला आणि पहिला दिवस. जन्मतारीख तुम्हाला दिली आहे. जन्मतारीखेचं वर्ष 1981, महिना आहे 12वा आणि तारीख आहे 31. चला वजाबाकी करा. आता वजाबाकी करत असताना वजाबाकी होत नसेल तर आपल्याला हातच्या घ्यावा लागेल. आता एकामधून 31 तर काही होत नाही वजा. तर मग आपल्याला याच्याकडून महिना घ्यावा लागेल. हा जानेवारी महिना आहे. जानेवारी महिना आला तर 31 आणि 1 इथं किती होतील? 32. सो 32 मधून 31 गेले म्हणजे किती आले? 1 दिवस आले. 1 दिवस. आता याच्याकडून हातच्या घेतला होता म्हणजे महिना याच्याकडे उरले 0. आता 0 मधून 12 काही जात नाही, म्हणून याच्यातून एक वर्ष, पूर्ण वर्ष म्हणजे 12 महिने आपण बॉरो केले. 0 अधिक 12 म्हणजे किती झाले? 12. म्हणजे इथे 2019 राहिले. 12 वजा 12, 12 वजा 12 किती झाले? 0. म्हणजे 0 महिने. आणि 2019 मधून आता 1981 जर तुम्ही वजा केले तर इथं 8, 11तून 8 गेले, 3 कॅरी 1 0. म्हणजे या व्यक्तीचं वय 1 जानेवारी 2020 पर्यंत 38 वर्ष 0 महिने आणि 1 दिवस असं होतं. तुम्हाला समजतंय सर्वांना? अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही व्यक्तीचं जन्मतारखेपासून दिलेल्या तारखेपर्यंतचं वय, वर्ष, महिना आणि दिवस या स्वरूपात तुम्ही काढू शकता. तर अशा प्रकारे आज आपण घड्याळीवरचे PYQs आपण पूर्ण कंप्लीट केले आणि
ही एक वेगळी पद्धत आपण आजच्या सत्रामध्ये बघितली, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही व्यक्तीचं वर्ष, महिना आणि दिवस यामध्ये तुम्हाला वय काढता येऊ शकतं. ठीक आहे. आशा सेशन समजलं असेल. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.